नमस्कार श्रोते हो. आशात करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत सोमवार फाल्गुन महिन्यातील सोमवार व्रत कथा. प्राचीन काळी एका गावात एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी राहत होते. त्यांना संतान नव्हते, त्यामुळे ते खूप दुःखी होते. त्यांनी अनेक व्रत आणि पूजा अर्चा केल्या, पण त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. एके दिवशी ते एका साधू महाराजाच्या भेटीला गेले आणि त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. साधू महाराज म्हणाले, तुम्ही फाल्गुन मासातील प्रत्येक सोमवारचे व्रत करा आणि श्रद्धेने भगवान शंकराची पूजा करा, त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ब्राह्मण दाम्पत्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि भक्तिभावाने फाल्गुन महिन्यातील प्रत्येक सोमवार उपवास सुरू केला. त्यांनी भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल, बेलपत्र, दूध व धुत्रा अर्पण केले. संपूर्ण मनोभावाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. त्यांच्या या निष्ठेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना एक तेजस्वी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. काही काळानंतर ब्राह्मण पत्नीने एक सुंदर व बुद्धिमान मुलास जन्म दिला. हा चमत्कार पाहून गावातील इतर लोकांनीही फाल्गुन सोमवार व्रत करण्यास सुरुवात केली. या व्रताच्या प्रभावामुळे संतान सुख, विवाहातील अडथळे आणि सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. फाल्गुन सोमवार व्रत करण्याची पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी. शिवलिंगासमोर बसून व्रताचे संकल्प घ्यावेत. भगवान शिवाला जल, बेलपत्र, दूध, धुत्रा अर्पण करावे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शिवचालिसा व फाल्गुन सोमवार व्रतकथा वाचावी. संपूर्ण दिवस उपवास पाळावा आणि संध्याकाळी फलाहार घ्यावा. रात्री शिव आरती करून प्रसाद वाटावा. या व्रताच्या प्रभावाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिवाची प्राप्त होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझी सोमवार व्रत कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद.